भारताचा स्वातंत्र्यपूर्व काळ, तेव्हा फोन नव्हते ना कुठलं सोशल मीडिया. रोजचा पेपर सकाळी तसाही उशिराच यायचा. त्यामुळे घरातल्या त्या एका लाकडी बॉक्सवर सगळ्यांचे कान टवकारलेले असायचे. एक धून वाजायची आणि सुरू व्हायचा ऑल इंडिया रेडिओचा आवाज. 1934चा तो काळ हिटलरच्या दहशतीने गाजला होता. ज्यू लोकांवरील वाढत्या अत्याचाराच्या बातम्या जगाला अस्वस्थ करत होत्या. जर्मनीमधून रेफ्युजींचे लोंढे मुंबईमध्ये येत होते. त्यात एक 27 वर्षांचा तरुण व्हायोलिन आणि म्युझिकल नोट्सचे कागद असलेली सुटकेस घेऊन भारतात आला. डोळ्यात काळजी दिसत असली तरी मनात उमेद होती. त्याचं नाव होतं वॉल्टर कॉफमन. युरोपियन संगीतावर अतोनात प्रेम असलेल्या वॉल्टर कॉफमन यांनी मुंबईमध्ये आल्यावर छोटे छोटे ऑर्केस्ट्रा चालू केले. त्यांच्या या कलेमुळे त्यांना मुंबईच्या प्रतिष्ठित समाजात नावाजले जाऊ लागले. युरोपियन संगीताचा पगडा असला तरी त्यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा सुद्धा अभ्यास सुरू केला. भारतभर फिरून त्यांनी रागदारी व लोकसंगीताचे धडे घेतले. तेव्हा ऑल इंडिया रेडिओ नुकतंच आकार घेत होतं. 1936 साली रेडिओ स्टेशन सुरू करताना एका सिग्नेचर ट्यूनची गरज होती. ही जबाबदारी सोपवण्यात आली वॉल्टर कॉफमन यांच्यावर. कॉफमन विचार करू लागले, अशी कोणती धून असेल जी काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत सर्वांना आपली वाटेल. त्यांनी व्हायोलिन उचललं, पण त्यात आत्मा फुकला तो भारतीय राग शिवरंजनीचा. स्टुडिओमध्ये एकीकडे तंबोऱ्याचा संथ आवाज सुरू झाला आणि त्यावर कॉफमन यांच्या मार्गदर्शनाखाली व्हायोलिनच्या तारा छेडल्या गेल्या. यामध्ये तंबोरा, सनई आणि व्हायोलिनचा जो मिलाफ आहे तो आजही जगातील सर्वोत्तम ब्रॉडकास्ट ट्यून मानला जातो. कॉफमन यांनी केवळ रेडिओवरच काम केलं नाही, तर त्यांनी मुंबईत पाश्चात्य संगीताचा प्रसार करण्यासाठी बॉम्बे चेंबर्स म्युझिक सोसायटी स्थापन केली. आजही मुंबईतील नॅशनल सेंटर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स म्हणजे NCPA मध्ये जो संगीताचा वारसा दिसतो त्यात कॉफमन यांच्या शिकवणीचा फार मोठा वाटा आहे. 1946 मध्ये कॉफमनना BBC लंडन मधल्या नोकरीमुळे भारत सोडावा लागला. नंतर पुढे ते कायमचे अमेरिकेत स्थायिक झाले. त्यांनी परदेशात गेल्यावरही भारतीय रागांवर संशोधन चालूच ठेवले. ज्या माणसाला स्वतःचा देश सोडावा लागला त्याने दुसऱ्या देशाला आपली ओळख दिली. आजही इतकी दशके उलटूनही आकाशवाणीने या धून मध्ये कोणताही बदल केलेला नाहीये. हाच त्यांच्या प्रतिभेचा मोठा सन्मान म्हणता येईल. तुम्हाला कॉफमन यांच्या कामगिरीबद्दल काय वाटतं आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच जबरी अपडेटसाठी सबस्क्राईब करा जबरी खबरी. कट.